वाशिम जिल्ह्यातील येवती गावामध्ये 6 जून रोजी मातंग समाजाची एक 14 वर्षीय मुलगी सकाळी शौचविधीला जात असताना एका 45 वर्षीय नराधमाने तिचा पाठलाग करून तिला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मुलगी ही अतिशय घाबरली असल्याने तिने आरडाओरडा करून तिच्या आईवडिलांना हाक मारली। सर्वांना जय लवजी, जय भीम, जय संविधान। आजच्या वाशिमच्या ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी येवतीचे सर्व गावकरी आणि आमचे वाशिमचे सर्व मातंगचे सर्व समाज बांधव, सर्व संघटनेचे पदाधिकारी आज आम्ही इथे एक मागणी मागायला आलेलो आहे। दिनांक 6 जून 2024 रोजी येवती येथे एका मातंग समाजाच्या 13 ते 14 वर्षीय मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न तिथलच्या एका समाजकंटकाने केला। हा समाजकंटक सवर्ण समाजाचा असल्याने आणि त्याला जातीचा माज असल्याने या समाजकंटकाने या मुलीचा हात पकडला। ही मुलगी शौचाला जात असताना या नराधमाने हे कृत्य केलेलं आहे। आजच्या या दिवशी म्हणजे आज 11/6/2024 रोजी सुद्धा त्या आरोपीला वाशिमच्या ठाणेदार साहेबांनी, बांगर साहेबांनी अटक केलेलं नाही। त्याचबरोबर बीट जमदार साहेबांनी सुद्धा अटक केलेली नाही आहे। त्या संबंधित आरोपीवर भारतीय दंड संहिता 1860 नुसार 294, 354 अ, 504, 506 त्यासोबत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2022 नुसार 8चा गुन्हा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 1991 नुसार 301 आणि 32 अशा प्रकारचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा, पॉक्सोचा आणि 354 अ आणि 294, 504, 506 अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असून सुद्धा आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। तरी हे आरोपी मोकाट आहेत। या आरोपींना कोणाचा आशीर्वाद आहे आणि कोणाच्या आशीर्वादाखाली हे सध्या मोकाट फिरत आहे, अशा प्रकारचा प्रश्न मी या ठाणेदार साहेबांना आमच्या समाज बांधवाच्या वतीने विचारतो। संबंधित आरोपी हे गुंडप्रवृत्तीचे आहे, त्यांच्यापासून या पीडित कुटुंबाला धोका आहे। तरी गंभीर प्रकरण असल्याने, सेन्सिटिव्ह प्रकरण असल्याने वाशिमच्या ठाणेदार साहेब यांनी आणि बीट जमदार साहेबांनी या आरोपीला तात्काळ अटक करावी, त्याच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याला त्वरित वाशिमच्या स्टेशनमध्ये आणावे। संबंधित आरोपींना त्वरित अटक करावी आणि आमच्या मातंग समाजाच्या या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशा प्रकारचं विनंती या व्हिडिओमार्फत करतो। जर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये जर आरोपींना अटक केली नाही तर सर्व मातंग समाज, सर्व समविचारी संघटना या भव्य प्रमाणात मोर्चा काढेल आणि त्या मोर्चाला वाशिमचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि बीट जमदार साहेब हे जबाबदार राहतील। तरी वाशिमच्या बांगर साहेबांनी या आरोपींना त्वरित अटक करावी, अशा प्रकारची विनंती या व्हिडिओमार्फत करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जो मोर्चा होणार आहे तो जर प्रवृत्त करायचा असेल तर या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करा, अशी विनंती आमच्या या व्हिडिओमार्फत करतो। ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, सर्व मानवहित लोकशाही पक्ष, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स, अखिल भारतीय मातंग महासंघ, ज्या काही समविचारी संघटना आहेत यांच्या वतीने आज आम्ही इथे या व्हिडिओमार्फत विनंती करतो। जर अटक केली नाही तर भव्य मोर्चाच्या रूपात ठाणेदार साहेब यांना उत्तर देतील, अशा प्रकारची विनंती या व्हिडिओच्या मार्फत करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लवजी वस्ताद साळवेंचा, क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवेंचा, साहित्य रणभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। तिच्या आई वडिलांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेताच तो आरोपी तिथून पळून गेला, म्हणून मुलीचे आई वडील आणि नातेवाईक यांनी वाशिम येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये संबंधित समाजकंटकाविरोधात तक्रार केली। घटनेची माहिती मिळताच यावेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे अध्यक्ष जगदीश मानवटकर यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन ठाणेदार जगदीश बांगर यांना आरोपीला तात्काळ अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणावे, संबंधित पीडितांना न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींवर ॲट्रॉसिटी आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरून लावली।
तरी आरोपींवर अॅट्रॉसिटी गुन्हासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकारी तपास करीत आहेत, असे वक्तव्य वसीम जामीन पोलीस स्टेशनचे ठाणेदार नगरी बादल यांनी म्हटले आहे. यावेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे अध्यक्ष जगदीश मानवटकर, देवा गवळी, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे प्रल्हाद लगड, ऑल इंडिया ब्लू टायगर सेनाचे गजेंद्र राऊत, अक्षय इंगोले, दिलीप गायकवाड, संविधान ढोले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. ज्ञानेश्वर वरगट, जनमत लाईव्ह न्यूज, वाशिम.